कुठून आले तुम्ही? आम्ही पिंपरी चिंचवडमधून आलो. सर्वांना जय भीम आणि जय संविधान. भावांनो, येत्या काही दिवसामध्ये अशा असंख्य घटना घडतात ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांचा अपमान होतो, विटंबना होते. ठीक आहे. आणि आता सर सध्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तर अपमान होतो, यांची तर विटंबना होते, पण आंबेडकरी समाज यांच्यावर सुद्धा असंख्य अत्याचार होतात, मारहाण होते. पोलीस प्रशासन या ठिकाणी सुद्धा एफ आय आर नोंद करून घेत नाही किंवा पीडित परिवारांना न्याय मिळत नाही. तर पीडित परिवार काय आहे, आपला स्वाभिमान न विकता थेट मंत्रालयापर्यंत जाऊन आवाज उठवण्याची ताकद ठेवते. तर भावांनो, आता ही घटना आहे एका स्वाभिमानी कुटुंबाची. तर भावांनो, या कुटुंब आपल्या न्यायासाठी, आपल्या न्याय मिळवा म्हणून थेट मंत्रालयापर्यंत पायी जात आहे. तर भावांनो, संपूर्ण घटना काय आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पीडित परिवारांच्या सदस्याकडून तुम्ही ऐकून घ्यावे. कुठून आले तुम्ही? आम्ही पिंपरी चिंचवडमधून आलो, थेरगावमधून. काय तुम्ही असं गळ्यात बोर्ड लावून कुठे चालले तुम्ही? सर, आमच्यावर केलेले अन्याय आहेत ते आम्ही ते बोर्ड लावून चाललोय. आम्ही आता मंत्री साहेबांना ची भेट घेऊन आम्हाला न्याय द्या म्हणून आम्ही त्यांच्याकडे साकडं घालणार आहे. कुठून तुम्ही चालत आले होता? आम्ही तिथून थेरगावमधनं चालत आलो. काय नक्की मागणी आहे तुमची? काय झालं होतं? आमचा एक क्षुल्लक कारणावरून त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून पोराला मारहाण केली, त्याच्यावरून वाद सुरू केला आणि त्याचा असं एक गोल सर्कल बनवला की आमच्यावर अन्यायावर अन्याय, अत्याचारावर अत्याचार करायला लावले. आम्हाला 2-3 वेळा घरात घुसून काय मारलं, पोलिसांकडून काय मारायला लावलं, अजून बोगस कारवाई करून आमचं बाथरूम काय पाडायला लावलं, आमचं पाणी बंद केलं. आमचं सरकारनं पाणी बंद केल्याला आम्हाला सांगितलं पण नाही त्यांनी. आणि आम्ही जाब विचारायला गेल्यावर महानगरपालिका म्हणते की आमच्या अधिकाऱ्यांची नावं आलेली आहेत ना मध्ये, ती महाग घ्या मग करून देतो. आणि पोलीस प्रशासनाकडे गेलो तर ते पण तसेच म्हणतात. आणि जे गैरअर्जदार आहेत, ज्यांनी हे सगळं करायला लावले, सगळं रचलंय, सगळं थोतांड सगळं रचलंय, त्यांच्यावर तर ते कारवाई करायलाच तयार नाहीयेत. त्यांच्याकडे जायच्या आधीच म्हणतात मिटवून घ्या. अहो, तुम्ही कंप्लेंट नाही घेतली तर आम्ही मिटवून काय घेणार आहे? काय अपेक्षा आहे? आम्हाला फक्त साहेबांनी न्याय द्यावा. आमची कंप्लेंट इथं मुंबईतच दाखल करावी आणि इथं आम्ही जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब कारवाई इथून करत नाहीत तोवर आम्ही आझाद मैदानावर राहणार. रेश्मा चव्हाण. तर भावांनो, व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. पीडित परिवारांची मागणी आहे की आम्हाला आमचा न्याय मिळावा म्हणून. आणि भावांनो, उपाशी तापाशी पोटी भर उन्हामध्ये हा परिवार चालत आहे, थेट मंत्रालयापर्यंत जात आहेत. कशासाठी? फक्त न्यायासाठी. तर भावांनो, अक्षरशः दुर्बळ परिस्थिती आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. कारण की सध्याच्या वातावरणामध्ये अशा असंख्य घटना घडायला लागल्यात ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होतो, आमच्या आंबेडकरी समाजांच्यावरती अत्याचार होतात. आम्ही आता काही दिवसापूर्वी आमचा एक भाऊ गमावला. पण या ठिकाणी प्रशासनाला कुठलाही फरक न पडता ते त्यांचं जे काम आहे आंबेडकरी समाजाला त्रास देणं व त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करणं व FIR न नोंद करणं, या अशा अनेक घटना घडून येतात आणि ते आपल्याला दिसतात. पण या घटना अजून थांबल्या नाहीत आणि ह्या घटना थांबल्या पाहिजे. तर भावांनो, सध्याला आपल्याला एकत्र येण्याची फार गरज आहे. कारण की या अशा घटना दिवसांदिवस अजून वाढूच लागल्यात. आणि आता तर काही मनुवाद्यांच्या डोक्यामध्ये हिंदू राष्ट्र पेरण्याचं काम चालू आहे, हिंदू राष्ट्रांचं संविधान स्थापित करण्याचं काम चालू आहे. हिंदू राष्ट्र जर बनलं ते तर कधी बनणार नाही, हे सर्वांना माहिती. पण जस्ट एक्झाम्पल घ्या, हिंदू राष्ट्र जर बनलं तर हिंदू राष्ट्रामध्ये मनुस्मृतीनुसार, त्यांच्या वेदोपुराणानुसार आपल्याला जगावं लागेल. ठीक आहे. आणि मनुस्मृतीमध्ये तुम्हाला माहितीच आहे की दलित समुदाय म्हणावं किंवा शूद्र समुदाय म्हणावं, यांची परिस्थिती काय आहे आणि यांनी काय दर्शवलेलं आहे. तर भावांनो, हे सर्व काळ जो मागील लोटलेला आहे हा परत ते समोर आणण्याचा प्रयत्न करतात आणि कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या समुदायाला, आपल्या आंबेडकरी समाजाला हे दाबण्याचं काम करतात. कारण की मनुवाद्यांच्या विरोधामध्ये फक्त आंबेडकर समाजच आहे. त्यांना कुठल्याही समुदायाची काही घेणदेण नाही. कारण की त्यांच्या विरोधामध्ये फक्त आंबेडकरवादी आहे. बाकी कोणाच्या गांडीमध्ये दम नाही की त्यांच्या विरोधामध्ये उभं राहावं म्हणून. आणि या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो, जेव्हा भारतीय संविधानाचा अपमान होतो तेव्हा कुठलाही समाज समोर येत नाही, फक्त एकच समाज समोर येतो, ते म्हणजे आंबेडकरवादी. तर भावांनो, त्याच्यामुळं कसं आहे
की सध्याची परिस्थितीमध्ये आपल्या समाजाला जागृत करणं व आपल्या समाजाचं एकत्र येणं फार गरजेचं आहे. तर भावांनी सर्वांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मंत्र आहे हे लक्षामध्ये आणून आपल्या समाजाला एकत्र आणण्याचं काम करा. सर्वांनी एकत्र या, कारण की अशा घटना समोर चालून घडणार नाहीत व आता जे घडतात त्यांना बंद कसं करावं याच्यावरती काही ना काही आपल्याला उपाय करावा लागेल. तर भावांनो, आता हा जो पीडित परिवार आहे यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आमच्या समाजाला, आमच्या आया बहिणींना न्याय मिळवून द्यावा हेच आम्ही पोलीस प्रशासनाला व आमच्या मंत्रीजनांना मागणी करतो. तर भावांनो, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा की ह्या घटना कधी थांबतील कधी नाही, तुमचा मुद्दा काय आहे हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.